नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्स। गौतम बुद्धाचा संदेश सांगू चला रे। गौतम बुद्धाचा संदेश सांगू चला रे। बोध ज्ञानाचा देऊ चला रे। गौतम बुद्धाचा संदेश सांगू चला रे। दुःख पापे जिथे आज पूरे भारतवर्ष में तथागत भगवान गौतम बुद्ध की वैशाख बुद्ध पूर्णिमा मनाई जा रही है। ऐसे में हम पहुंचे हैं नागपुर के दीक्षा भूमि स्थल पे। आप देख सकते हैं मेरे पीछे की ये तस्वीरें कि किस तरीके से यहाँ अलग अलग शहरों से हजारों श्रद्धालु आज यहाँ पे भगवान गौतम बुद्ध की प्रतिमा को वंदन कर उनकी जो विचारधारा है उस पर चलने का काम यहाँ पे कर रहे हैं। आप देख सकते हैं कि किस तरीके से अभी यहाँ पे हजारों श्रद्धालु मौजूद है और यहाँ पे उनकी प्रतिमा को वंदन कर यहाँ पे वो उनकी विचारधाराओं पे चलने की कोशिश कर रहे हैं। और हम उनसे जानेंगे, चर्चा करेंगे कि किस तरीके से आज भी जो है भगवान गौतम बुद्ध की विचारधारा कितनी कायम है और किस प्रकार से लोग उनकी विचारधाराओं की मान्यता कर रहे हैं। अगर हम उसके पहले आपको ये तस्वीरें दिखा दें कि किस तरीके से अभी जो ये पावन स्थल है दीक्षा भूमि का, यहाँ पे जनता की सुरक्षा के लिए भी पूरा ध्यान दिया गया है। पुलिस प्रशासन की अगर हम बात करें तो यहाँ पे आप देख सकते हैं कि एक और पुलिस प्रशासन की ओर से पूरे पुलिस कर्मचारी भी यहाँ पे मौजूद है, तैनात है। यहाँ पे पूरी सुरक्षा को ध्यान में रखते हुए यहाँ जो अलग अलग शहरों से जो लोग यहाँ पे आज दर्शन के लिए यहाँ पे उपस्थित हुए हैं उनकी सुरक्षा को लेकर भी यहाँ पे कड़े कदम उठाए गए हैं। और भी अगर आप दूसरी तरफ देखेंगे तो एक तरफ से यहाँ लोग जाना आना कर रहे हैं। ये तस्वीरें आप देख सकते हैं कि किस तरीके से एक मार्ग यहाँ पे लोगों के लिए पूरी सुविधाओं के लिए उपलब्ध कराया गया है कि जिससे एक रास्ता उनको यहाँ पे जाने के लिए रखा गया है और वहीं उसी से लगकर ही आपको दूसरा रास्ता दिखेगा। जिस तरीके से लोग अंदर जाके दर्शन करके भगवान जी गौतम बुद्ध जी को वंदना करते हुए पुष्प अर्पण करते हुए यहाँ पे वापस दूसरे मार्ग से बाहर आते आपको दिखाई देंगे। और ये पूरी सुरक्षा व्यवस्था को लेकर भी यहाँ की जो समिति है उन्होंने भी कड़े कदम उठाए हैं। हम लोगों से भी चर्चा करेंगे और जानेंगे भगवान गौतम बुद्ध की विचारधारा पर आखिर वो किस तरीके पालन कर रहे हैं। तथागत भगवान बुद्ध काय म्हणतात, माझ्या जवळ असणारे लोक जे मला पाणी देत असतील, नाश्ता देत असतील, जेवण देत असतील, अंथरूण टाकून देत असतील, अजून काही सेवा करत असतील, पण ते माझे नाही. काय म्हणतात माझे नाही. मग त्यांच्या जवळचे कोण लोक आहेत तर ते दूर राहून मी सांगितलेल्या धम्माचे आचरण करीत आहेत तेच माझ्या जवळचे लोक आहेत. म्हणजे धम्माला भगवंताने खूप महत्त्व दिलं आहे आणि धम्माचं जो आचरण करण तोच सुखी राहील. एवढं बोलून बुद्ध जयंतीचे हा संदेश मी आपल्याला देत आहे. सबसे पहले मेरे तरफ से महाकारुणिक तथागत भगवान बुद्ध, माणसाला माणुसकीचे दर्शन घडविणारे महामानव क्रांती सूर्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जी यांना माझ्याकडून त्रिवार कोटी कोटी अभिवादन. त्याचप्रमाणे इथे उपस्थित असलेले माझे आदरणीय गुरुवर्य यांना सुद्धा माझ्याकडून त्रिवार वंदन. तसेच इथे उपस्थित असलेले सर्व उपासक उपासिका यांना सुद्धा माझ्याकडून त्रिवार नमो बुद्धाय जय भीम. त्याचप्रमाणे मीडियातील सर्व ग्रुप आणि दीक्षाभूमीवर उपस्थित असलेले माझ्या समोर दीक्षाभूमीवर उपस्थित असलेले कर्मचारी मीडियाचे यांना सुद्धा माझ्याकडून
त्रिवार नमो बुद्धा जय भीम. आज वैशाख पौर्णिमा आहे. आजच्या पौर्णिमेला बऱ्याचशा घटना घडलेल्या आहे. तथागत भगवान बुद्धांचा आजच्याच पौर्णिमेला जन्मसुद्धा झाला. त्याचप्रमाणे याच पौर्णिमेला ज्ञान प्राप्त झाले. त्याचप्रमाणे आजच्याच पौर्णिमेला तथागत भगवान बुद्ध महापरिनिर्वाण पण झाले. आणि त्याचप्रमाणे आजच्या दिवशी माता यशोधरा यांच्यासोबत तथागत भगवान बुद्ध यांचा विवाह पण झाला. त्याचप्रमाणे त्यांच्याकडे जो कथ्थक घोडा होता, यांचा सुद्धा जो घोडा असतो ना सवारी करण्याकरता, त्या घोडाचं नाव कथ्थक होतं. त्या कथ्थक घोड्याचा सुद्धा जन्म आजच्याच दिवशी झाला. आणि त्यांचा जो सेवक होता छन्न, त्या सेवकाचा सुद्धा आजच्या दिवशी जन्म झाला. आणि त्याचप्रमाणे आजच्या दिवशी तथागत भगवान बुद्ध यांना ज्ञान प्राप्त झालं. तर ज्ञान प्राप्त झालेले हे एकमेव असेच एक तथागत भगवान बुद्ध होऊन गेलेले आहे की आजपर्यंत असा मार्ग कुठल्याही भगवंताने किंवा कुठल्याही महापुरुषांनी हा मार्ग दाखवला नाही किंवा शिकवला नाही किंवा सांगितला नाही. तथागत भगवान बुद्धाचा जो बुद्ध मार्ग आहे खूप छान आहे, खूप चांगला आहे. चांगले मार्गदर्शन देते की मनुष्याने कशा प्रकारे जीवन जगायला पाहिजे. तर हे मार्गदर्शक तथागत भगवान बुद्ध आपल्याला सांगतात धम्माद्वारे. तर धम्म म्हणजेच काय, तर एक दुसऱ्याचा मान करणे, सन्मान करणे, इज्जत करणे, भूकवाल्याची भूक जाणणे, तहानवाल्याची तहान जाणे. त्याचप्रमाणे आपण मनुष्य प्राणी आहोत, तर एक दुसऱ्यासोबत मनुष्य प्राण्याने कसं वागायला पाहिजे हा मार्ग म्हणजेच तथागत भगवान बुद्धाचा बुद्ध धम्म होय. त्याचप्रमाणे जो तथागत भगवान बुद्धांचा जो मार्ग आहे, उदाहरणार्थ आर्य अष्टांगिक मार्ग, पंचशील, अस्त्रशील, 10 पारमिता, हे करुणा, मैत्री, दया, प्रेम या मार्गामध्ये लपलेले आहे. बुद्धाने म्हटलेलं आहे की जो माझा मार्ग आत्मसात करेल आणि तो जीवन जगते वेळी समाजामध्ये आचरणात आणेल, तोच माझा उपासक बनू शकतो. आणि माझ्या मार्गाचा जो अवलंब करेल तर त्याचं सर्व परिमंगलाने कल्याण होऊ शकतो. या जन्मामध्ये तो सुखी राहू शकतो, मध्ये तो सुखी राहू शकतो, मृत्यू झाल्यानंतरही तो सुखी राहू शकतो. आणि यानंतरही तो माझ्या मार्गाचा हर जन्मोजन्मी सुखाचा तो अनुभव घेऊ शकतो. त्याला उपभोग घेता येते माझ्या मार्गाचा. असा हा माझा मार्ग आहे. माझ्या मार्गामध्ये उपास नाही, तापास नाही किंवा त्याचप्रमाणे म्हणजे ज्याप्रमाणे जे बाकीच्या धर्मामध्ये आहे, उपास आहे, तापास आहे, असं करा तसं करा असं वगैरे, हे तथागत भगवान बुद्धाच्या बुद्ध धम्मामध्ये नाही. हा खूप चांगला मार्ग आहे हा, की कुठल्याही प्रकारचा प्राणी असो त्याला सर्वप्रथम त्याला खायला द्या, त्याला प्यायला द्या. जीवन जगायला शेवटी काय लागतं मनुष्याला? खाणं पिणं लागतं. 3च गोष्टी लागतात मनुष्याला, अन्न वस्त्र निवारा, 3च गोष्टी लागतात. पण 3 गोष्टी हा चांगल्या प्रकारे जीवन जगता यावं याकरिता आपल्याला म्हणजे कष्ट करावं लागते. तर चांगल्या प्रमाणे अगर आपण आपल्या कामाचा चांगल्या प्रकारे अगर आपण निवड केली तर त्याच्यामध्ये आपल्याला पैसे पण मिळतात, त्याचप्रमाणे समोरच्या व्यक्तीला समाधान पण मिळते. आणि जे काही आपण चांगल्या मार्गाने पैसे कमावलेलं असते त्याच्यापासून आपल्याला सुख शांती समाधान प्राप्त होते. आणि घरामध्ये आपल्याला बढती आणि बरकत मिळते. आणि आपल्याला बघून मोठ्यांचं जे आचरण आहे ते बघून आपल्या घरचे जे लोक असतात ते सुद्धा त्यांना सुद्धा तसंच बुद्ध धम्म संघाचं वळण लागते आणि आपला परिवार सुद्धा सुखी होतो. तर तथागत भगवान बुद्धाचा जो धम्म आहे हा सर्व मनुष्य प्राण्यांकरिता सांगितलेला आहे, दिलेला आहे हा मार्ग. पण या मार्गामध्ये सुख शांती समाधान आहे सांगितलेलं आहे. आणि एक दुसऱ्यासोबत माणसाने माणसासारखं वागायचं सांगितलेलं आहे. आणि अष्टशीलचं ते जो उपवास वगैरे करतात त्यांच्याकरिता आहे. पण जरीही अष्टशीलचं पालन केलं किंवा 9शीलचं पालन केलं, 10शीलचं पालन केलं, सामान्य मनुष्य म्हणून सामान्यासारखं अगर आपण जीवन जगलं तर मनुष्य दुःखी होत नाही. आणि आपण अगर जास्तीत जास्त मनामध्ये इच्छा आपल्या मनामध्ये निर्माण केल्या तर तितका मनुष्य दुःखी होत जाते. कारण की आपण आपल्या मनामध्ये जास्त तृष्णा ठेवलं तर आपण त्या तृष्णेच्या मागं सतत धावत राहतो. त्यामुळे मनुष्य दुःखी होतो. आता दुःखी मनुष्य कशाने होतो हे कारण भगवंताने सांगितलेलं आहे. तर तृष्णा हे दुःखाचं मुख्य कारण सांगितलेलं आहे भगवंताने बुद्ध धम्मामध्ये. आणि तुम्ही अगर तृष्णेला जास्त तृष्णा न ठेवता
जशी आपली परिस्थिती असेल त्या परिस्थितीमध्ये सुखाने, संतुष्टाने आणि समाधानी, शांततेने अगर तुम्ही जीवन जगले, कुठल्याही प्रकारची तृष्णा न ठेवता, तर आपल्याला सुख, शांती, प्रसन्नता प्राप्त होते आणि मनुष्य दुःखी होत नाही. हाच तथागत भगवान बुद्धाचा बुद्ध धम्म आहे आणि हाच मार्ग तथागत भगवान बुद्ध यांनी सर्व जगाला सांगितलेला आहे आणि दिलेला आहे. आणि त्याच मार्गाचा आम्ही अभ्यास करून आम्ही प्रचार आणि प्रसार करतो आणि आम्ही आमच्या स्वतःला पण त्या पद्धतीने घडवलेला आहे. त्याच पद्धतीने आम्ही उपासक उपासिकामध्ये जाऊन किंवा पब्लिकमध्ये जाऊन त्याचा प्रचार आणि प्रसार करतो. हमारे साथ में अभी यहाँ दीक्षा भूमि में कुछ लोग जुड़ रहे हैं। आइए जानते हैं भगवान गौतम बुद्ध की जो विचारधारा है वो किस प्रकार आज भी लोगों में जो है वो देखने को मिल रही है और किस प्रकार से लोग उनकी जन जागृति कर रहे हैं। सर, किस प्रकार से जो है भगवान गौतम बुद्ध की विचारधारा पे चलाया जा रहा है आज के युग में भी, और कैसे लोगों में जन जागरूकता की जा रही है? सभी बौद्ध बांधवों को हम बुद्ध जयंती की शुभकामनाएं। रामटेके परिवार प्रतिष्ठान तरफे हर साल यहाँ पर हम लोग ठंडा पानी पीने की व्यवस्था करते हैं। अंबेडकर जयंती, बुद्ध जयंती, धम्म प्रवर्तन 16 दिन, उस दिन भी हम लोग ये कार्यक्रम यहाँ पर करते हैं। साथ साथ में इसी योजना में हम लोग जो सिकल सेल, एक बहुत बड़ा रोग जो हमारे लोगों में है, उसके बारे में भी हम लोग जन जागरण करते हैं। इसके बारे में हम लोग लोगों को जानकारी देते हैं, उसके बारे में कैसे बचा जाए, क्या क्या उसके ऊपर दवाइयाँ हैं, इसके बारे में भी जानकारी लेते हैं। सर, कितने सालों से आप लोगों की ये सेवा चालू है? तकरीबन 2004 से हम लोग यहाँ पर हर साल में 3 या 4 प्रोग्राम्स हर साल करते रहते हैं। सर, अभी तक कितने लोगों ने इस सेवा का लाभ लिया है? इस सेवा का लाभ तो अब तक हजारों लोगों ने लिया है, सिकल सेल में भी लिया है। हर साल तो हमारे यहाँ से कम 20 या 25 हज़ार लोग तो पानी की व्यवस्था करते हैं, और ये बड़ा पुण्य का काम है पानी की व्यवस्था करना। आज के दिन में लोगों को क्या संदेश देना चाहेंगे? यही कि बुद्ध ने जो विचारधारा दी थी कि शांति रहे, इसी के बारे में हम लोग यही जानकारी देना चाहते हैं। तो ये थे हमारे साथ में यहाँ पे रामटेके परिवार प्रतिष्ठान की यहाँ पे सदस्य, जिन्होंने बताया कि हम सतत ऐसे ही हर साल यहाँ पे लोगों की सेवा करते हैं और भगवान गौतम बुद्ध जी की जो विचारधारा है अमन शांति, उस पर चलने का एक हमारा ये छोटा सा प्रयास है। और लोगों को भी हम यही आह्वान करेंगे कि वो भी अमन और शांति के साथ रहा जाए। कैमरा पर्सन उदय सोनवाने के साथ सुरेंद्र सिंह नागी, नागपुर समय, नागपुर।